यार खरंच तू म्हणत आहे खरं आहे. दिस इज लाईफ, दिस इज रिअल लाईफ. काय सीन आहे यार, काय सीन आहे म्हणजे. हॅलो गाईज, वेलकम टू अ चॅनल. आज आपण चालू आहे राईडला आणि कुठे चालू आहे काय चालू अजून काहीच माहीत नाही. कारण ॲज यू नो द नेम अनरूटेड व्लॉग्स म्हणजे असं काही असं ठरलं नसतं. पण आज आपल्याकडे सगळे आले. अरे हे असे लोक हाकतात. पुष्कर वगैरे सगळे आले आज सकाळी उठून. म्हणजे ॲक्च्युली आबाईने मला फोन करून उठवलं की उठ म्हणून मी उठलो. पुष्करही आला, नंतर समर्थही आला. वी आर रेडी टू गो. पण आधी थोडंसं शूट करायचं आहे. शूट काय करायचं आहे ते तुम्हाला फाट प्रोडक्शनवर जाईल. तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर फाट प्रोडक्शनवर जा. यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. ऑलमोस्ट तयार झालो आहे. गाडी पण पुसून झाली आहे आणि आता निघायची वेळ आहे. सो हे निघत आहेत सगळे. सो बेसिकली पेट्रोल भरून झालंय माझं. टाकी फुल तर नाही केली मी, पण थोडंसं पेट्रोल भरलंय. आणि अबे ऑल सेट. सम्या पूछे तू. दिस इज काइंड ऑफ द ब्रेक. जेव्हा आपला एक साथीदार एकदम स्लो म्हणजे खूप प्रमाणाबाहेर गाडी स्लो चालवतो आणि त्यासाठी आपल्याला थांबावं लागतं. सो आम्ही इथे थांबलो त्या ब्रेकसाठी. साधारण 15 मिनटं ते 20 मिनटं आलेत इथे आम्ही थांबलोय. आणि हा माणूस ज्युपिटर आम्हाला म्हणजे ही याची डिस्कवर असून याने गाडी पळवली आणि त्याने ज्युपिटर असून तो अजून आम्हाला कव्हर नाही करू शकत आहे. मान्य सीसीचा फरक आहे पण तरी 125 सीसी तरी रे मोपेड आणि गिअरमध्ये फरक पडतो. पण स्टील एवढं घाण नाही चालत कोणी गाडी यार. सो फायनली ही इज हिअर. आपली जी शॉर्ट ट्रिप एक काइंड ऑफ ॲडव्हेंचर्स होती. कारण आमचे मित्र समर्थ कांबळे गाडी चालण्यात असमर्थ ठरतायत. लय बऱ्या. मी इथं हेल्मेट ठेवलंय छान. आपलं हेल्मेट ठेवतात ना, हे अक्कल छान. हे हेल्मेट काढतोय कुठेतरी अडकलं पडलं चिकलं हेल्मेट बघू. आणि परत इनोसंट असल्यासारखं तिथे लावायचं ते पुसतं हेल्मेट. लय मारीन मी. अरे झालं मग तुझा तू ये. समय कशाला रे, तू कशाला जे कामं करतो. काढून ठेवायची. ड्राय क्लिनिंग कर आता ते. अरे वाढवते आता उन्हात ठेव, तिथे ठेवते वाढव आणि ते तिथं ठेवून असते का त्याने हिथनं काढून ते पोचाय का तिथं चिखलात पाडते. यार ब्रेक खरंच इसेन्शियल असतो नाही म्हणजे असं वाटतं मला. खूप रायडिंग करून म्हणजे साधारणतः 20 किलोमीटर राईड केलं की असं वाटतं तुला याच्यावर समय. तुला काय म्हणायचं आहे? ते कुठं गाडी चालवते तिथं मागे आरामात बसून येते. आणि उलट ज्युपिटर नाही तर त्याचा खड्डे पण म्हणजे खड्ड्यांनी त्रास पण होत नाही यावेळेस. ऐक तर समय फक्त ना हेल्मेट पाडून खुश आहे. वी आर नियर पानशेत आणि नियर पानशेत अजून 1.5 किलोमीटर असेल इकडनं पानशेत. 1.5 किलोमीटर आहे. आणि रस्ता काय बाप होता. लेजिट रस्ता होता. म्हणजे 70-80 याची गाडी होती. माझी अशी 100-110 कारण टर्न्समुळे. नाही तर मी अशी नेली असती 150ला आरामशीर. पण यार लेजिट मजा. आधी रस्ता एवढा म्हणजे असं ना तर रस्ता मला असं चाट्याची इच्छा रस्ता एवढा बाप होता रस्ता. समय तुला कसा वाटला एक्सपिरियन्स मागे बसायचा?
घाबरत होतं ते. पुशा बिलकुल नाही घाबरत नाही का, पुशा बिलकुल नाही घाबरत. पुशाला असं घेऊन मी बऱ्याच स्पीडनी गेलोय त्याचा. एकदा पुशाला घेऊन मी 135 ला गेलो होतो. पुशा आपण दोघं 135च्या स्पीडने गेलो आम्ही एकदा, मी आणि पुशा. नाही आम्ही याला 135 सीसी नाही, 135च्या स्पीडनी. फायनली आम्ही पानशेतला पोहोचलोय. इथे तुम्ही बघू शकता पानशेत. इथे तुम्ही बघू शकता पानशेत धरण. सो आफ्टर लॉंग टाइम मी एवढा खुश आहे कोणतीतरी राईड करून. ऑनेस्ट सिरियस नाही. येस. म्हणजे एवढी बाप राईड आणि सगळ्याचे खूप. अरे कुठे गेला असं खूप भारी असं नाही गेलं आपण काही, पण जे गेलं मला मजा आली. लाईक असं मी सॅटिस्फाईड आहे खूप. आणि इकडे निसर्ग पण छान आहे तसा. कूल आहे. हे धरण नक्की धरण आहे का? आणि आता मी वरसगाव धरणाच्या इथे आलो होतो, पण तिकडे असं काही बघण्यासारखं नाही आहे. सो वी आर गोइंग टू अननोन डेस्टिनेशन. सो सी यू लेटर. बाय. कधी कोणी मौत का कुआं पाहिलाय का? नाही पाहिला. हां. सो बेसिकली ट्रिप एंड व्हायला आली आहे, कारण आम्ही आता घरी जायला निघालो ऑलमोस्ट. पुष्कर गाडी चालवतोय, तो हळूहळू शिकतोय गाडी. सो मी मागे बसलेला गाईड करतोय काइंड ऑफ. सो बघू मजा आता घरी जातोय की नाही मी जिवंत. ऑब्व्हियसली जाईल, मजा करतोय बिकॉज आय ट्रस्ट हिम. सो गाईज आता सगळे चालले आपापल्या घरी, खायला प्यायला झोपायला मस्त मजा करायला. आणि जर तुम्हाला हा व्लॉग इथपर्यंत पाहायला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे पुढचे व्लॉग नक्की बघा. बाय. किती भरलं? 200.